धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर निमदर्डा फाट्याजवळ भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला। मंगळवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला। अक्कलकुवा तालुक्यातील नाला येथून 17 वर्षीय अल्पवयीन युवतीस पळवून नेल्याची घटना 27 फेब्रुवारी रोजी घडली होती। या प्रकरणी युवतीच्या पालकांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल आहे। अक्कलकुवा तालुक्यातील जानेआंबा येथे बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली होती। घटनेनंतर बिबट्या याच परिसरात फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती। या भीतीतून गावातील युवकासह ज्येष्ठांनी रात्रभर गस्त करून सुरक्षा करण्याचा प्रयत्न केला। नंदुरबार तालुक्यातील आडची गावाजवळ नंदुरबार ते निझर रस्त्यावर भरधाव वेगातील 4 चाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दोघे मोटरसायकलस्वार जखमी झाले। सोमवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला। नवापूर तालुक्यातील आमलाड गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चालवण्याची धमकी देत पळ काढल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडला। या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल आहे। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा महिलेचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत त्यांच्या कुटुंबियांना एकर कमी 20,000 रुपयांची सानुग्रह मदत दिली जाते। गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील 397 कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला। नगर परिषदेकडून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून 100% वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले। तोडोदा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे माळी समाज मंगल कार्यालयात शिव स्वराज्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। नंदुरबार तालुक्यातील विखरण येथील आ.द. देवरे विद्यालयात विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित प्रयोग सादर केले। शहादा ते दोंडाईच्या रस्त्यावरील सारंगखेडा कहटाळू चौफुलीजवळ गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे।